असे फ्लायवेज का येतात यार माझ्या डोक्यावरती, मला खूप इरिटेट होतं. हाय, वेलकम बॅक. आय होप तुम्हाला लास्ट व्लॉग आवडला असेल, एन्जॉय केला असेल. थोडीशी लांब होती ना, 14 मिनटं. कारण का जेव्हा पण मी अशी फोनवरती व्लॉग बघते तेव्हा मला असं वाटतं की 6-7 मिनटं 8 मिनटं मॅक्स बस झाले. आणि जेव्हा मी टी व्हीवरती व्लॉग्स बघते कोणाचे पण असो खात खात, तर ते मला असं वाटतं की 20 मिनिट्स मॅक्स ते व्लॉग्स पाहिजे. म्हणजे आता ते बिग जे व्लॉगर्स आहेत त्यांचं मी 20 मिनिट्स मॅक्स मी ते एन्जॉय करते. आता मला माहित नाही मी स्टार्ट केलंय म्हणून जास्त लोकांनी एंडपर्यंत बघितला असेल की नाही माहित नाही, म्हणून आपण ना एकदम असं स्लो जाऊया पुढे पुढे. एकदम फटाक से जंप आने की आय गेस नीड नाही आहे. आणि आज आहे मंडे, तर मला माहित नाही की मी हे वीकली व्लॉग टाकेल की नाही, की आज हा भाई आज मंडे मी दिवसभर हे असं केलं. चला बघूया मग. तर चला बघूया मग. मी मग नाही यूज करत, मी फक्त यूज करते. तर चला बघूया. यार मी तर विसरली, आज आहे संकष्टी चतुर्थी. म्हणजे आजचा जो डिनर मेन्यू आहे ना एकदम क्रेझी असणार आहे, कारण का डॅडीचा उपवास असतं. आणि मी पण ना मंडेला युजली काही खात नाही, कारण का मी वीकली एवढं जंक फूड कन्झ्युम करते. मग त्यांना मला असं नीड असतं माझ्या बॉडीला की डिटॉक्स का नीड. हे डिटॉक्स म्हणजे एकदम असं नाही रे, एकदम असं आरामात इझीवालं. म्हणजे असं जास्त काय खायचं नाही काय ब्रेकफास्ट करायचं, नाही काय लंच करायचं. मग मी खाते हे ड्रायफ्रूट्स थोडेफार. आणि लिओला ना हा जो ड्रायफ्रूट आहे ना हा गोल, ते त्याला खूप आवडतं. हे बघ लिओ इथेच बसलाय, तो दिसतोय तुम्हाला, दाखवते. इथे बसलाय लिओ. हाय बोल, हाय 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 हाय. हे बघ हे तो खातो, त्याच्यासाठीच तो बसलाय. नाहीतर तो माझ्याकडे येतच नाही. त्याला काय खायचं असतं ना तेव्हाच तो माझ्याकडे येतो. नाहीतर तो आहे मम्मी डॅडीचा 1 नंबरचा शेपूट. मला तो फक्त चावायला येतो. तो मला काल रात्री चावलाय पायाला. असं मी कसं दाखवू, मला त्याचं नाव असं खराब नाही करायचं की चावतो माझा बुबलू. चावत नाही रे तो, असं प्रेमाचं. इट्स अ लव्ह बाईट फ्रॉम लिओ. आणि मी आता स्विगीवरनं कॉफी ऑर्डर केलंय. हे मी कुठलं केलंय, कॅफिन बार आहे ना गाडा सर्कलच्या इथे, 1 नंबर कॉफी असते त्यांच्याकडे. 198ला आहे. हे वाला आहे हेझलनट, खूप मस्त. आणि त्यांची पॅकेजिंग अँड ऑल एकदम सुंदर कॉफी असते त्यांच्याकडे. तुम्ही कुठली ऑर्डर करा, त्यांच्याकडे बोबा कॉफी पण आहे. पण मला बोबा ड्रिंकचं हाईप कळालं नाही अजून. मी ड्रायफ्रुट्सचा खाल्लंय. हा थंडगार असं पेटूला एकदम. also मला आता ब्रेनस्टॉर्म करायचं आहे की मी आज कुठली व्हिडिओ टाकू. युजली माझ्याकडे एकदम स्टॉक असतं व्हिडिओचं, जे मी आधीच तयार करून ठेवते. पण आता ते सगळं स्टॉक माझं संपलं आहे. तर मी तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये घेऊन जाते की कसं मी करते. म्हणजे ते आयडियाज पण स्ट्राईक व्हायला ना मला खूप एकदमच युनिक हटके. म्हणजे अर्ध तर लोकांनी बघितलं. मला असं चॅलेंजेस पण करायचं किंवा म्हणजे कळत नाही की मी काय करू. गाइस एक गॉसिप है और उस गॉसिप का ना कंट्रोवर्सी क्रिएट नहीं होना चाहिए, कारण का मला नेगेटिव्हिटी बिलकुल नको आहे आजूबाजूला. आणि माझं ते डोकं हँडल नाही करू शकत हे काय. आणि हे चुकीचं होतं म्हणून मी हे शेअर करते तुमच्या बरोबर. मे बी मी हे नंतर कट पण करू शकते. मी स्वतःशी बोलते आता, ठीक आहे फाईन. तर काय आलं, रिसेंटली मी एक रील अपलोड केलं होतं आणि मी बोलली की 20 नोव्हेंबरला इलेक्शन आहे, तुम्ही तुमचं वोट कास्ट करा. आणि मी डायरेक्टली एका पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट केलं. आणि वाय नॉट, माझे मम्मी डॅडी त्या पॉलिटिकल पार्टीला बिलॉंग करता आणि मी बघितलंय काम त्या पार्टीचं. इट्स गुड, इट्स व्हेरी व्हेरी गुड. तर एक पॉप्युलर फेमस कपल आहे इंस्टाग्रामवर, माझे सिनियर आहे, त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे आणि मी त्यांचे व्हिडिओज आधीपासून बघते. त्यांनी मला आधी फॉलो, आम्ही करायचे फॉलो वगैरे. तर जसं मी ती रील अपलोड केली त्यांनी लिहिलं अनफॉलोड. आणि मला कळालं
वाय? बिकॉज आय डायरेक्टली सपोर्टेड दॅट पार्टी आणि ते दुसऱ्या पार्टीला सपोर्ट करता आणि त्या पार्टीचं ते जे आयडिओलॉजी आहे ते स्प्रेड करताय इनडायरेक्टली और डायरेक्टली, आय डोंट नो. बट मला हे चुकीचं वाटलं, कारण का मला ज्यांना पाहिजे मी त्यांना सपोर्ट करू शकते. तुम्ही कोण असे नाहीये की तुम्ही मला बोलू शकता की नाही तू त्यांना सपोर्ट नाही करू शकत. बिकॉज आय फेल्ट दॅट वॉज व्हेरी व्हेरी रॉंग ॲज अ क्रिएटर. सगळ्या क्रिएटर्सची जी थिंकिंग रहता है ना वो बहुत अलग रहता है. यू कांट मॅच दॅट. आणि ते पण एक एक्सपिरियन्स्ड क्रिएटर कडून ते जेव्हा येतं, लाईक तुम्ही काय बचकाणे. खरं बोला. त्या लोकांनी लिहिलं अनफॉलोड. भाई ठीक आहे, अनफॉलोड, सीधा ब्लॉक किया मैंने. कारण का मला ते नको आहे. त्यांची ती मग आर्मी येईल, मग ते मला अजून हेट देईल. आय डोंट केअर, बट देन टू. आता ना छपड आपण कमी करूया आणि काम करूया. माझ्याकडे एक आयडिया आहे आणि ते आहे वियर्ड फूड कॉम्बिनेशन, जे साऊदीमध्ये खूप फेमस आहे आणि ट्रेंड आहे फिलहाल. तर ते खूप फनी आहे माझ्या हिशोबाने. तर ते एकदम क्रेझी आहे. म्हणजे हाऊ इज इट पॉसिबल. तर तुम्ही ती व्हिडिओ अपलोड झाली असेल, मी ना लगेच अपलोड करते. आणि बाय द वे, तर तुम्ही पहिले ते बघून या. जर नाही बघितलं असेल तर परत इकडनं व्हिडिओ तुम्ही स्टार्ट करा. तर आता मला त्याच्यासाठी सामान वगैरे ऑर्डर करणार आहे झेप्टोचे, आणि थोडंसं कॅट अँड डॉग फूड पण मला ऑर्डर करायचं आहे. तर आता त्याच्यासाठी मी थांबली आहे. काम तर माझं झालं आहे, पण मला अजून थोडंसं ब्रेनस्टॉर्म करायला लागेल की हे खरंच हिट होगा या नाही. कारण का परत मग लोक छेडतात रे काय पण टाकलं तर मला असं ते ट्रिगर करायला पण नाही आवडत लोकांना. कधी कशाने पण ट्रिगर होता, एक असं त्यांना पॉईंट लागतं, म्हणून मला ते नाही करायचं आहे. म्हणून थोडंसं मी विचार करते, थोडीशी स्केप्टिकल आहे की मी हे करू की नको करू. जर केलं असेल तर मी टाकलं असेल ना ऑलरेडी, बघितलं तर असेलच. तुम्ही इन्स्टावरती तर खूप ॲक्टिव्ह आहात, यूट्यूब पे भी हो जाओ, क्या गलत आहे. तर मी केलं तर आहे. मी आता ती व्हिडिओ डाउनलोड करते, कारण का ते साऊदीमध्ये फेमस आहे, इथे तर कोणी केलं नाही आहे. बिफोर ऑर्डरिंग मला कन्फर्म करायचं आहे की किचनमध्ये ते सामान आहे की नाही. आणि खरंच मला मिळालं ते सामान. त्यासाठी आपल्याला मुरमुरे लागतील. ते राईस पफ असतं ना, तर ते हाय माझ्याकडे. ते आपण बघा भेलला खाता, ते भेलचं जे ते व्हाईट असतं ते हाय माझ्याकडे. फुल पॅकेट आहे त्याचं. तर आपल्याकडे ते तर आहे. तर फक्त मला वाटतं चॉकलेट्स ऑर्डर करायचे, पण मी ते कन्फ्युज्ड आहे. असं डेअरी मिल्क मागवू, स्वस्तात होऊन जाईल, कशाला एवढे पैसे वाया त्यात. कारण का ते वेस्टच होईल आय गेस, आय डोंट नो. ते खाल्ल्यावरती कळेल की डार्क चॉकलेट. मला डार्क चॉकलेट पर्सनली खूप आवडतं. त्याच्याने ना डार्क चॉकलेट्सने आपल्याला पिंपल्स पण नाहीत. खूप हेल्दी असतं डार्क चॉकलेट्स आपल्यासाठी, असं मला वाटतं. कारण की जसंही मी मिल्क चॉकलेट खाते ना, चेहरा माझा पिंपॉइस. तर मी डार्क चॉकलेट मागवते. आता सामान येईल, 6 मिनटं तरी लागतील, म्हणून मी पटकन रेडी होते. कारण का टाइम निकलते जा रहा है, रोशनी जा रही है, लाइट जा रही है, तैयार होना पडेगा. कारण का नॅचरल लाईट के बिना ना ती मजाच नाही येत माहिती आहे. तर काय घालू आता मी ते कन्फ्युज्ड आहे. कारण का मला असं वाटतं की व्हिडिओ यूट्यूबवरती चालतं रे. आता यूट्यूबवरती आपण आपलं डेली लाईफ दाखवता, तर असं थोडंसं असं आपण जसे घरी राहतात असं दाखवलं तर चालतं. असं नीट असे केस वेस विंचरा, कानातले घाला, घड्याळ वगैरे, असं वाटतं मला. अशी माझी मम्मी पण बोलते जेव्हा मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बनवते ना. माझी मम्मी स्वतः शॉक्ड होते की भाई तू घरी असते कशी येड्यासारखी राहते. रेडी तर आता मी झाली आहे. टी शर्ट, खाली जीन्स आहे, दॅट्स इट. आता कानातले घालेल, घड्याळ, पटकन रेडी होते. कारण का ना गाईज 5:30 झाले. आज मी असं वाटतं मी खूप टाइमपास केला माहितीये. नाही तर माझं एवढ्याला होऊन जातं सगळं. हे कॅमेरा पण वाकडू तिकडू होते. हे खाली पडलं, परत पडलं, मेस. आता वाटते ना थोडीशी ठीकठाक. झेप्टोवरनं ना पार्सल पण आलंय. हे आहे चिकन, जे मी बॉईल करेल कुकरमध्ये संध्याकाळी डॉगोसला, कॅटूसला. कॅट फूड, अजून हे थोडे कॅट फूड. आणि हे आपल्या व्हिडिओसाठी डेअरी मिल्क. डार्क चॉकलेट मी नाही मागवलं. भाई साहब काय महाग आहे डार्क चॉकलेट, 400 रुपयाला.
त्यात डेअरी मिल्क आलं यार, 100 रुपयाची सिल्क. नको काय मुरमुरे आणि त्यात मी टाकलं मेल्टेड चॉकलेट. जबरी टू गुड, म्हणजे मी खाऊ शकते हा पूर्ण. तर आपण म्हणजे मम्मीला टेस्ट करायला देऊया, बघूया मम्मीला आवडेल का. म्हणजे मम्मीला चॉकलेट खूप. काय करतेस, कशी का मारते. टेस्ट कर करण्यास. घाण नाही आहे, खा. शाणी आहे ना. खा रे, मी वेडी. खा ना. आता व्हिडिओ बनवून झाल्यानंतर ना मी टकाटक झाली, फ्रेश बोलतो आणि व्हिडिओ एडिट केलं, व्हिडिओला अपलोड केलं आणि आता मस्त आरामात बसले. आता मला लागली आहे भूक, कारण का मी बोलली होती ना मी लंच स्किप केलं होतं आणि ब्रेकफास्ट पण. तर आता मी दहीपुरी खाऊ का, दहीपुरीचं मन झालं आहे. आणि हां, तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा ती रील इंस्टाग्रामवरती, मच टू मच. तुम्ही बघा आणि मला बोला की तुम्हाला कसं वाटतंय, कारण का कॉम्बो होता चांगला ना. एकदम क्विक सर्विस, पटकन मी दहीपुरी मागवले आणि ना माझ्या इथेच येते दुकान म्हणून ते घरी येते त्याला नरम नाही होते. त्याचं पुचूक होतं ना दहीपुरी पार्सलमध्ये, मला दहीपुरी खूप आवडतं. पण ह्या भैयाची ह्या भैयाची दहीपुरी ना सही आहे. तुम्हाला दहीपुरी आवडतं की सेवपुरी. मी दहीपुरीवाली. तुम्हाला ना पटकन डिनर मेन्यू दाखवते. मी बोलली होती ना संकष्टी चतुर्थी तर एकदम स्पेशल असेल. स्पेशल नाही, एव्हरी टाइम ते सेमच असतं, एकच मेन्यू फिक्स असतं. तरी तुम्ही आता बघा, हे पालकचं वरण, बटार बटाटा, गिलके अँड पावटे आणि भात चपाती तर असेल. आलू वडी, पापड. आलू वडी ना इथे असं बनत आहे. श्रीखंड, थांब ना, सोड ना हात. श्रीखंड. मी पटकन डिनर करून घेते आणि व्लॉग इथंच एंड करत आहे. तर तोपर्यंत आय होप तुम्हाला आवडली असेल व्लॉग ही. आणि प्लीज मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब केला असेल, लाईक केला असेल आणि शेअर पण करून टाका ना. सो या, दॅट्स इट. बाय.